स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 26वा। श्री गणेशाय नमः। श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी नका ब्रह्मोरी युक्तीसी वेदांत नकळे ब्रह्मायसे अनंत वेद आहे ती वेदव्यास सारीसे मुनी नारायण अवतरुणी वेद व्यक्त करून व्यासनाम पावला तेनेही पूर्ण नाही केले। साधारण सांगितले शिष्य होते चौघे वेले प्रख्यात नामे उदार शिष्यांची नामे लेखा सांगेन विस्तार एका प्रथम पहिली दुजा वैशंपायनिका तिसरा नामे जेमिनी चौथा सुमंतु शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद के विवाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांच्या आद्यंत सांगेन एकचित पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता। लवलेश आले त्यासी पुनरपी करीत तपासी ब्रह्म प्रसन्न झाला परियसी काय मागसी म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेने आद्यंतेसी ब्रह्मचारी आश्रमेशी ब्रह्मा म्हणे भारद्वाज मिती नाही या वेदांसी सर्व घेवी शिको म्हणसी आमसी वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मा दाखवी वेदासी दिसता ते तीन राशी गिरिरूप होऊनी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेदराशी तीन गिरिमय केवी शिकू म्हणून भयभीत झाला ब्रह्मायाची चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळ क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषणी देता झाला मुष्टी तिने अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्र जाळ केले वेगळे तत्काळ चारी वेद ऐसे वेदचार प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे तुम्हाला अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक वेद आम्हासे विस्ताराव्या दंतीची जे शक्य आम्हा ते शिको ऐसे विनयते चौघे जण मुनी धरिती व्यासचरण कृपा करी गा गुरु राणा नारायण व्यास राणा गुरु करुणा वचन ऐकून व्यास सांगे संतोषन पहिलं शिष्य ते बोलवून ऋग्वेद निरूपिती व्यास सांगे पहिल्यासे ऋग्वेद ध्यान पर्यसी वर्णरूप आहे कैसे वेदावेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद आत्रिगोता असे शुद्ध ब्रह्मदेवते जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण पर्यसी नेत्रपद्म पत्र सदृशी विसर्ग्रीवा कंबुकंठ श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यास सांगितले शिष्य असती ऋग्वेदासी द्वादश वेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगेन एका अपर वैशंपाय शिष्य तो अभ्यास केला परी असा व्यास म्हणे शिष्याची एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदाशी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाणा आदिदेवत रुद्र म्हणा त्रिशूप छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृष्णमध्य निर्धारी स्थूलग्रीवा कपोलो जरी कांचन वर्ण मनोहारी नेत्र अस्ति पिंगट शरीर ताम्र असित वर्ण पाच अरित्न अरत्नी दीर्घ जाण यजुर्वेद ध्यानप्रमाण वैशंपायन परियसी ऐसे यजुर्वेदाशी वेद शायशी असती एका बरवसी म्हणे व्यास शिष्य ते मंत्रब्राह्मण संहिता मिळवून पडती मिश्रित तेची असे मूळ ख्यात यजुर्वेद म्हणजे ते यज्ञादी कर्मक्रियसी याची मूळ परियसी अभ्यास करी विधीसी म्हणे व्यास शिष्य ते तिसरा शिष्य जैमिनी त्याचे सांगे व्यास मुनी सामवेद विस्तारुनी निरूपित अवधारा उपवेद गांधर्वांना काश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यसृग असे जाण शुचिवस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचनतने श्वेतवर्ण सूर्यासारखी किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐशी कवणा अशी शक्ती समस्त शिकू म्हणा एका नारायणाचे वसूने समस्त वेदे निर्णय गुणे एक शिष्य जमिनी 10 शिखा शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्यशी सांगतसे व्यासर्षी अथर्वण वेदासी निरोपिले पर्यासा या अथर्वण वेदासी ऋग्वेद उपवेद असे पर्यासे मंत्रशास्त्र निश्चयशी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप चंदासी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाणा ऐसे रूप तयासी वेद नऊ परियसी सुमंती नाम शिष्याशी सांगत असे श्रीव्यास ऐसे चौघा शिष्याचं सांगत असे वेदव्यास प्रकाश केलं क्षितीचा भरतखंडी परियसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत वर्णाश्रमी आचरत होते लोक परियसा या कलियुगाभितरी कर्म सांडले दुजारी लोपले वेद निर्धारित गोपे झाले क्षितीसी कर्मभ्रष्ट झाले दुज लेचांपुढे बोलती वेदबीज सत्व गेले याची काज मंदमती झाले जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणाचे देवत्व वेदबळे नित्यत्व भूसुर म्हणती याची काज पूर्वी राजा याच्या कारणे पूजा करीती विप्रचरण सर्वस्वी देती दक्षिणा ते अंगीकार न करीती वेदबळे विप्रासी त्रैमूर्ती वश होते त्यासी इंद्रादी सुरवरासी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरी विप्रवाक्य होते तुरु पर्वत करीती तृणाकार तृण पर्वत वेद सत्य ऐसे महत्व ब्राह्मणाची पूर्वी होते परियसी वेदमार्ग तजनी सुरसी ज्ञान्य मार्गे राहते तेने चौथ बंगले ही नाही याती ते सेवा करू लागले अध्यापन करी मोले वेद विक्र परियसा ही नाही याती पुढे वेद देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होता ती चतुर्वेदी म्हणविसे लोकांसवे चर्चा करीसी काय जाणच वेदांसी अखिल वेद आहे ती जाणा आपुले आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम येतीपाशी पत्र मागसी लिहुनी आमुचे बोल ऐकणे जावे तू अपुरतुनी वाया गर्भे ब्रह्मणी प्राण अबला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धी येतासी नय ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा न करू जरी येते हारी दिसेले आमुते सांगती लोक राजा येते महत्व आमुचे उरेल के विसिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्र मदनमता निर्णती आपुले हिता त्याची मृत्यू जवळ इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विंशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पण।